हे मोठं यश आहे. सरकार येईन नाही येईन त्याचं कर्तव्य बजावन नाही बजावन ये आजी. ते 65 वर्षाची आहे, तिचं शुगर आहे 450. तरी ते इकून इकून समोर बस इथं. हे घे रे हे काय हे काही आमच्या ओळखीची नाही, जातीची नाही, धर्माची नाही, पंथाची नाही. कुठून आली बिचारी, तिला माहीत झालं म्हणे तू बसतो तर मी तू थांबून जावे, मी उपोषणाला बसतो म्हणे. आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा. आमचे हे पुण्यावरून आले, कडू आहे, गणेशकर आहे, गणेश निंबाळकर आहे, दुधाने आहे, बघे 3-4-50 आमचे हे आहे. सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली. शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं, कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसतं. आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण 4 आंदोलन. थोडं बाई थांब थोडं. हा तिला वरते घेऊन येते, याच्यावर बसव, ह्या स्टेजवर बसव. नाही इथं इथं बसव, त्याला उचलून इथं बसव. थोडं थांब मावले, त्यांना जायचं आहे. कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं. अजितदादाचं मला बयान माहित आहे. ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून. पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादांना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलाय, लक्षात घ्या. देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एक डाव तरी बोला. बोलले ते, लक्षात घ्या. याच्यात हा किचकट विषय आहे, मला माहित आहे का. कर्जमाफी म्हणजे सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे. आणि मागच्या 2 कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे, ते विषय घ्यावं लागेल. त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाहीये, तुम्हाला माहित आहे. आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी. दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण 25 मागण्यापैकी आपल्या 5 मागण्या राहिल्या. आपण 20 मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून. सगळ्यात मोठं यश आहे, 20 मागण्या.